हा सेकंड पार्ट आहे त्या व्हिडिओचा. तो फार लांब जात होता आणि मध्यंतरी कॉल आला, त्यामुळे तो व्हिडिओ पार्ट पूर्ण झाला नाही, त्यामुळे हा सेकंड पार्ट आहे. मग सुप्रीम कोर्टने काय सांगितलं, आता आईने सुप्रीम कोर्टमध्ये हायकोर्टच्या डिसिजनला चॅलेंज केलं. मग स्टेप फादर अशी नोंद मुलांच्या ॲलिनेशन, आयडेंटिटी कॉन्फ्लिक्ट आणि सायकोलॉजिकल ट्रोमा निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुलाला नवीन कुटुंब, आणि खरं म्हणजे अडॉप्शनची कन्सेप्ट काय असते, मुलाला नवीन कुटुंबात पूर्णपणे सामावून घेणे हा फक्त त्यांच्या अडॉप्शनचा हेतू असतो. त्याला नाव, सरनेम देणे वगैरे हे मान्य गोष्टी त्याच्यामध्ये जास्त महत्त्व ठेवत नाही, असं आईचे म्हणणं सुप्रीम कोर्टला होतं. मग फार महत्त्वाचा मुद्दा आता इथं असं होता की ज्या वेळेस आजी आजोबांनी ट्रायल कोर्टमध्ये याचिका दाखल केली होती, दावा दाखल केला होता, त्यावेळेस आजी आजोबांनी दाव्यामध्ये काय केलं होतं, दावा लिहिला होता पण प्रेयरची मागणी केली नव्हती. आपण बऱ्याच वेळेस काय करतो, दावा लिहितो, प्लीडिंग करतो, प्रेयर मागत नाही. कधी कधी प्रेयर मागतो, प्लीडिंग लिहित नाही, आणि हा तो वादाचा विषय आहे. म्हणून त्याने पिटिशनमध्ये काय मागणी केली होती, सरनेम चेंज करण्याची फक्त मागणी आणि कस्टडी आणि व्हिजिटेशनची मागणी केली. सरनेम चेंज करण्याची मागणी केली नव्हती, कस्टडी आणि व्हिजिटेशनची मागणी त्याच्यामध्ये करण्यात आली होती ट्रायल कोर्टमध्ये. तरीसुद्धा हायकोर्टने बियॉन्ड मागणी जाऊन त्यांच्या आजी आजोबांच्या फेवरमध्ये हा निकाल दिला होता. मग सुप्रीम कोर्ट काय म्हणतो, एक सुप्रीम कोर्टने केस लॉ वापरले, ट्रोजन अँड कंपनी वर्सेस नागप्पा चेट्टियार आणि भारत अमृतलाल कोठारी वर्सेस दोसू खान सिंधी या प्रिन्सिपल तत्वावरती जास्त भर देत सुप्रीम कोर्टने असं म्हटलं की कोर्ट कॅन नॉट ग्रांट रिलीफ विच हॅज नेवर बीन प्लीडेड ऑर प्रेयर फॉर. काय सांगितलं की कोर्ट कॅन नॉट ग्रँट रिलीफ विच हॅज नेवर प्लीडेड ऑर प्रेयर फॉर. प्लीडिंग केलं नसेल किंवा मागणी केली नसेल तर त्याबद्दलची कोर्ट त्यांना अशी प्रकारची मुभा देऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टचे म्हणत होतं. पण हायकोर्टने ते जे हे प्रिन्सिपल तत्त्व होतं ते कन्सिडर केलं नव्हतं. त्यामुळे 28 जुलै 2022 रोजी सुप्रीम कोर्टने हायकोर्टचा जो सरनेम आणि स्टेप फादर संबंधीचा जो आदेश होता तो रद्द केला, आणि हे स्पष्ट केलं की मदर इज द सोल नॅचरल गार्डियन आफ्टर द फादर्स डेथ. हे पण एक कन्सेप्ट क्लिअर झाली की जर पती ची मृत्यू झाली तर मदर इज अ सोल नॅचरल गार्डियन असते आई आफ्टर द हजबंड डेथ. बरोबर, तिला मुलाचे सरनेम चेंज करण्याचे ठरवण्याचे पूर्णपणे अधिकार आहे. ती मुलाला अडॉप्शन देऊ शकते. अडॉप्टेड चाइल्ड अडॉप्टिव्ह फादर सरनेम धारण करू शकते. चाइल्ड्स वेलफेअर इज द पॅरामाउंट कन्सिडरेशन. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मुलांचे भविष्य पाहायचे आहे, त्याला जास्त करून महत्त्व द्यायला पाहिजे, असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे. याच्यामध्ये मग महत्त्वाचे ऑब्झर्वेशन काय झालं की याच्यामध्ये सरनेम ही केवळ एक लिनिएज म्हणतो आपण, लिनिएज एक ओळख आहे, एक लिनिएज ओळख नसून ती आयडेंटिटी, डिग्निटी आणि सोशल ॲक्सेप्टन्स यांच्याशी संबंधित आहे. स्टेप फादर अशी नोंद करणे मुलाच्या इमोशनल डेव्हलपमेंटवर प्रतिकूल परिणाम करू शकते. मॉडर्न ॲडॉप्शन लॉचा उद्देश मुलाला नवीन कुटुंबात कम्प्लीटपणे समावेश करून घेणे, इंटिग्रेशन करून घेणे आहे. बरोबर की नाही. म्हणून या जजमेंटच्या महत्त्वाचा निर्णय असा होता की सिंगल मदरसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की रिमॅरिड वुमनचे पॅरेंटल राईट्स मजबूत करतो हा जजमेंट. अडॉप्टेड चिल्ड्रनची आयडेंटिटी सुरक्षित करतो. मदरकडे त्याची पूर्णपणे जबाबदारी दिली गेलेली आहे. आणि ग्रँड पॅरेंट्सना व्हिजिटेशन राईट मिळू शकतात पण पॅरेंटल राईट्स नाही, असं सुप्रीम कोर्टच्या या निर्णयामध्ये हे झालेलं आहे. म्हणून निष्कर्ष असा होता की चाइल्ड सेंट्रिक, प्रोग्रेसिव्ह आणि लिगली साऊंड आहे. या जजमेंटमध्ये मदर्स राईट, चाइल्ड्स वेलफेअर, ॲडॅप्टिव्ह लॉ आणि कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज याच्या उत्कृष्ट समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मग सुप्रीम कोर्ट असं म्हणतात, चाइल्ड वेलफेअर इज ऑलवेज सुप्रीम कन्सिडरेशन. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय आहे, चाइल्डचे आपल्याला कसे भविष्य बनवता येईल हे सर्वात मूलभूत गरजेचे आहे, असं या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये म्हटलं आहे. म्हणून आजी आजोबांची जे हायकोर्टचा डिसिजन होता तो रद्द करण्यात आला. मदर
आफ्टर द डेथ ऑफ फादर इज द नॅचरल गार्डियन असते अँड चाइल्ड नॅचरल गार्डियन्स ऑफ द चाइल्ड अँड has the legal right to decide matter concerning the child identity including surname keeping in view welfare of the child. मग सरनेम चेंज करणे वगैरे हे सेक्शन 6मध्ये जे आहे त्याप्रमाणे मग ती आईकडे असतं आफ्टर द डेथ ऑफ फादर. म्हणून मला वाटतं ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. प्लीडिंग व्यवस्थित करा. प्लीडिंग व्यवस्थित केल्यानंतर मागणी देखील व्यवस्थित करा. कधी कधी काय होतं, प्लेडिंग नसेल तर आपण ॲमेंडमेंट करून प्लेडिंग करू शकतो आणि प्रेयर बी नसेल तर ते पण आपण ॲमेंडमेंट करून पद्धतशीरपणे मागणी करू शकतो. या जजमेंटमधून आपल्याला ते शिकायला मिळालेलं आहे. जर प्लेडिंग आपली व्यवस्थित असेल, प्रेयरसुद्धा व्यवस्थित पाहिजे. मागणी करत असताना ट्रायल कोर्टमध्येच आपल्याला जे काही अमेंडमेंट वगैरे करायचे असेल ते करू शकतात असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडला नसेल तर डिसलाईक करा. जे काही कमेंट करायचे असेल ते करा. ठीक आहे. मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.